दत्तगुरूंना पूर्ण शरण गेल्यानंतर भक्तांच्या विचारांमध्ये कोणता मोठा बदल होतो हे नक्की ऐका. दत्तगुरूंना पूर्ण शरण गेल्यावर भक्ताच्या मनातील हे सर्व मी केले आहे किंवा मी मिळवले आहे हा अत्यंत सूक्ष्म अहंकार पूर्णपणे जळून खाक होतो. श्री गुरुचरित्र या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्याला साक्षात जाणीव होते की आपण केवळ बाहुले असून खऱ्या दोऱ्या दत्तगुरूंच्या हातात आहेत. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या जपाने तो स्वतःला केवळ एक ईश्वरी निमित्त मात्र साधन मानू लागतो. यामुळे मोठे यश मिळाले तरी तो हुरळून जात नाही आणि अपयश आले तरी तो स्वतःला दोष देत नैराश्याच्या गर्तेत अजिबात कोसळत नाही. मनावरील कर्तेपणाचे हे भयंकर ओझे उतरल्याने त्याचे विचार एखाद्या लहान आणि निरागस बालकासारखे अत्यंत निर्मळ आणि पारदर्शी बनतात. शरणागतीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे माणसाला सतावणारी मृत्यूची, अपयशाची आणि उद्या काय होईल याची अनामिक भीती कायमची संपते. निशंक हो, निर्भय हो मनारे हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र भक्ताच्या रक्तात भिनून त्याला आतून एका पर्वतासारखे अत्यंत निर्भय बनवतो. ज्या विश्वाच्या मालकाने माझा हात धरला आहे तो माझे कधीच वाईट होऊ देणार नाही हा आढळ विश्वास त्याच्या कणाकणात भिनतो. भविष्याची कोणतीही चिंता न करता तो आजच्या वर्तमान काळात साक्षात दत्तगुरूंच्या सान्निध्यात अत्यंत निर्धास्तपणे जगण्याचा आनंद घेतो. भीतीचा हा नाश भक्ताला जीवनातील प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे हसण्याचे अफाट आणि दैवी बळ देतो. सुरुवातीला भक्त देवाकडे पैसा, नोकरी किंवा आरोग्य मागतो, पण पूर्ण शरणागतीनंतर त्याच्या विचारातील ही मागण्याची हावच पूर्णपणे संपून जाते. श्री गुरुदेव दत्त या सिद्ध मंत्राच्या प्रभावाने त्याला जे दत्तगुरू देतील त्यात माझे परमोच्च कल्याण आहे ही अत्यंत सात्विक प्रचिती येते. त्याची भक्ती ही कोणत्याही अटींवर किंवा भौतिक लाभावर अवलंबून न राहता ती एक अत्यंत निखळ, अद्वैत आणि अथांग प्रेमाची गंगा बनते. दत्तगुरूंच्या कृपेने या निष्काम अवस्थेत पोहोचताच जगातील सर्व वैभव साक्षात दासासारखे त्याच्या पायाशी येऊन लोळण घेते. पण तरीही त्याचे मन त्या भौतिक वैभवात न अडकता केवळ आणि केवळ साक्षात दत्तगुरूंच्या चरणांमध्ये अत्यंत समाधानाने विलीन झालेले असते. माणसाचे विचार नेहमी सुख आले की हुरळून जातात आणि दुःख आले की रडतात, पण दत्तभक्ताची विचारसरणी पूर्णपणे स्थितप्रज्ञ बनते. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नामस्मरणाने दुःख आणि यश या दोन्ही नाण्यांच्या बाजूंकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अत्यंत समान होतो. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणातून त्याला हे उमजते की सुख आणि दुःख हे केवळ कर्माचे खेळ आहेत जे पाण्याच्या प्रवाहासारखे सतत वाहून जाणार आहेत. यामुळे भयंकर मोठे संकट आले तरी त्याच्या चेहऱ्यावरील शांतता ढळत नाही आणि मोठे यश आले तरी त्याचा अहंकार अजिबात उफाळून येत नाही. मनाची ही अत्यंत अढळ आणि हिमालयासारखी शांत अवस्था भक्ताला बाह्य जगातील कोलाहलापासून पूर्णपणे अलिप्त आणि सुरक्षित ठेवते. सामान्य माणूस संकटांना शिक्षा मानतो, पण शरण गेलेला भक्त प्रत्येक संकटाकडे साक्षात दत्तगुरूंनी पाठवलेला एक ईश्वरी प्रसाद म्हणून पाहतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या बीज मंत्राच्या साधनेने त्याला समजते की या संकटाच्या आगीतूनच दत्तगुरू त्याचे प्रारब्ध कायमचे जाळून शुद्ध करत आहेत. तो देवाला माझ्यावरच संकट का असा हताश प्रश्न विचारत नाही, तर स्वामी यातून लढण्याची ताकद फक्त तुम्हीच द्या अशी अत्यंत गोड प्रार्थना करतो. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात सांगितल्याप्रमाणे जे घडते ते भक्ताच्या अंतिम कल्याणासाठीच घडते हा विचार त्याच्या मनाला कधीही खचू देत नाही. विचारांमधील हा अत्यंत सकारात्मक आणि दैवी बदल त्याला कोणत्याही भयंकर परिस्थितीला अत्यंत हसतमुखपणे सामोरे जाण्याची संजीवनी देतो. पूर्ण शरणागतीनंतर भक्ताच्या मनातील
जातीभेद, धर्मभेद, गरीब श्रीमंत आणि लहान मोठा असा सर्व भौतिक आणि खोटा दुजाभाव कायमचा संपतो. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात या दत्त गायत्री मंत्राने त्याला प्रत्येक प्राणीमात्रात साक्षात ईश्वराचे रूप दिसू लागते. दत्त महात्म्य ग्रंथातील तत्वज्ञानानुसार त्याला मुक्या प्राण्यांमध्ये, विरोधकांमध्ये आणि अगदी निसर्गाच्या कणाकणात फक्त दत्तगुरूंचाच वास जाणवतो. यामुळे कुणाचाही तिरस्कार करण्याची किंवा कुणालाही कमी लेखण्याची त्याची प्रवृत्ती मुळापासून नष्ट होऊन मनात अत्यंत निखळ करुणा निर्माण होते. संपूर्ण विश्व हेच साक्षात दत्तगुरूंचे अत्यंत पवित्र रूप आहे हा विचार भक्ताला साक्षात एका अवधूत आणि परमोच्च संत अवस्थेपर्यंत घेऊन जातो. माणसाचे मन नेहमी स्वतःवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्याच्या विचाराने पेटलेले असते, पण दत्तगुरूंच्या भक्ताच्या मनात सूडबुद्धी क्षणभरही टिकत नाही. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्र जपाने त्याच्या अंतकरणात साक्षात आईसारखी क्षमाशीलता निर्माण होते आणि तो विरोधकांनाही सहज माफ करतो. ज्याने मला त्रास दिला त्याला त्याचे कर्म फळ देईल, मी माझे हात खराब करणार नाही हा अत्यंत प्रगल्भ आणि सात्विक विचार त्याच्या मनात स्थिर होतो. श्री गजानन महाराज किंवा श्री शंकर महाराजांसारख्या संतांनी ज्याप्रमाणे निंदकांवरही प्रेम केले, तशीच अथांग करुणा या भक्ताच्या विचारात नैसर्गिकरित्या प्रवाहित होते. मनातील रागाचे ओझे उतरल्याने त्याचे स्वतःचे आयुष्य अत्यंत आनंदी, मुक्त आणि कोणत्याही मानसिक ताणतणावाविना खऱ्या अर्थाने सुंदर बनून जाते. दत्तगुरूंना शरण जाण्यापूर्वी माणसाचा कल सतत जगाकडून, नातेवाईकांकडून आणि देवाकडून काहीतरी ओरबाडून घेण्याकडे असतो. पण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या अखंड साधनेने भक्ताचा कल मी जगाला काय देऊ शकतो या अत्यंत उच्च विचाराकडे वळतो. त्याला इतरांचे दुःख दूर करण्यात, मुक्या प्राण्यांची सेवा करण्यात आणि अन्नदान करण्यात स्वतःच्या यशापेक्षा 1000 पटींनी जास्त आणि निखळ परमानंद मिळतो. तो स्वतःच्या महत्वाकांक्षा बाजूला ठेवून अत्यंत निस्वार्थपणे दत्तगुरूंचे कार्य करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे आणि अत्यंत आनंदाने झोकून देतो. समाज कल्याणासाठी वाहून घेतलेली ही विचारसरणी त्याला सामान्य माणसातून एका आदरणीय दीपस्तंभात आणि ईश्वरी साधनात रूपांतरित करते. सामान्य माणसाचे मन सतत भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंता यांवर हजारो विचार करून अत्यंत भयंकर गोंधळ आणि बडबड करत असते. पण शरणागतीनंतर श्री गुरुदेव दत्त हा मंत्र श्वासाश्वासात इतका भिनतो की मनाची ती अनावश्यक आणि विघातक बडबड कायमची थांबून जाते. डोळे उघडे असताना, काम करत असताना किंवा गर्दीत चालतानाही त्याच्या आत साक्षात दत्त नामाचा एक अत्यंत गोड आणि शांत आजपाजप सुरू राहतो. यामुळे मेंदू कायम अल्फा आणि अत्यंत सखोल ध्यानावस्थेत राहतो, ज्यामुळे त्याचे कोणतेही निर्णय अत्यंत अचूक आणि तर्कशुद्ध होतात. विचारांमधील ही अत्यंत अढळ शांतता म्हणजे साक्षात दत्तगुरूंनी भक्ताच्या हृदयाच्या गाभाऱ्यात घेतलेला अत्यंत जिवंत आणि कायमचा मुक्काम असतो. अनेकदा माणूस स्वतःच्या जुन्या चुकांसाठी स्वतःला माफ करू शकत नाही आणि त्या अपराधीपणाच्या ओझ्याखाली आयुष्यभर अत्यंत घुसमटत राहतो. पण श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या उच्चाराने आणि पूर्ण शरणागतीने भक्ताला असा साक्षात्कार होतो की दत्तगुरूंनी त्याचे सर्व अपराध माफ केले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथातील तत्वज्ञानानुसार तो स्वतःला नव्याने स्वीकारतो आणि माझा देव माझ्यावर प्रेम करतो, मग मी स्वतःचा तिरस्कार का करू असा विचार करतो. या क्षमाशीलतेमुळे आत्महत्येचे किंवा नैराश्याचे भयंकर विचार मुळापासून नष्ट होऊन त्याला एका नव्या अत्यंत सात्विक जीवनाची सुरुवात करता येते. स्वतःला पूर्णपणे माफ करण्याची ही दैवी प्रगल्भता त्याला भूतकाळाच्या अंधाऱ्या तुरुंगातून मुक्त करून वर्तमानाच्या अत्यंत तेजस्वी प्रकाशात आणून सोडते.